मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदं विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर। मागच्या वेळेला जो विषय सुरू केला होता तोच प्रामुख्याने आपण पुढे चालू ठेवूया। मुख्य विषय काय आहे की या 8-10 दिवसात प्रभू रामचंद्रांचाही जन्मदिवस, जयंती आणि हनुमंताची जयंती आली। त्यामुळं जयंतीच्या निमित्त थोडंसं चिंतन आणि मग त्यातल्या आदर्शांचा विचार, अशा प्रकारचा विषय मी आपल्या समोर मांडणार आहे। प्रथम प्रभू रामचंद्रांच्या जयंतीविषयी बोलूया। लक्षात असं येतं की दशरथाला एका अर्थाने शाप मिळाला की माझा मुलगा मेल्यामुळे आम्हाला आता राहिलं कोणी नाही। त्यामुळे श्रावणाच्या आई वडिलांनी त्यांना शाप दिला की तू सुद्धा मुलाच्या विरहात मृत्यू पावशील। आणि एका अर्थाने दशरथाला वाटलं की हा शाप म्हणजे माझ्या दृष्टीने वरदान आहे। का? कारण लग्न होऊन बरेच वर्ष झाले तरी मुलबाळ नव्हतं। आपल्याला मुलबाळ होणार हा यामधून एक शापामधूनच त्यांना एक आशीर्वाद मिळाल्यासारखं वाटलं। आणि मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे पुत्र कामेष्टी यज्ञ करायचं ठरलं। पण पुत्र कामेष्टी यज्ञासाठी ज्या प्रकारचा पुरोहित पाहिजे त्या प्रकारचा पुरोहित राज्यामध्ये नाही। कारण त्यांनी लग्नापर्यंत ब्रह्मचर्याचं कडक पालन केलेलं असलं पाहिजे, अध्ययनशील असला पाहिजे, वेदांचं अध्ययन त्याचं असलं पाहिजे, तरच त्याला या प्रकारचं पौरोहित्य करता येईल। आणि मग असं कोण आहे तर विभांडक ऋषीचा मुलगा ऋष्यशृंग हा आहे असं कळलं। आता ऋष्यशृंगाला आणायचं म्हणजे साधी गोष्ट नव्हती। लक्षात ठेवा आपल्याकडे विविध स्वरूपाचे जे प्रयोग झाले त्यातला हाही एक प्रयोग आहे, लक्षात घ्या। त्या विभांडक ऋषीने असं ठरवलं होतं की त्याची आई तर बालपणीच गेली, या मुलाला स्त्रीचं दर्शन सुद्धा होऊ द्यायचं नाही। त्यामुळं अरण्यामध्ये झोपडी बांधून त्या ठिकाणी सगळी व्यवस्था केली होती आणि आजूबाजूच्या सर्व जनवासियांना सांगितलं होतं की कोणतीही स्त्री माझ्या या आश्रमाकडे येणार नाही। अशा अवस्थेत त्या मुलाला वाढवलं होतं। परंतु ज्या वेळेला प्रश्न झाला की आता यज्ञासाठी तर अशाच प्रकारचा पुरोहित पाहिजे, वेदांचं अध्ययन तर त्यांचं आहेच आहे, कारण अरण्यामध्ये तेच त्यांनी केलेलं आहे, त्याला आणायचं कसं? तर म्हणून प्रथम काही स्त्रिया तर पाठवायच्या नाहीत, पण स्त्रियांना पाठवलं, पण पुरुष वेशात पाठवलं। आता यांनी आजपर्यंत स्त्री पाहिलेलीच नव्हती। त्या एकतर बुटक्या, पुरुषाच्या मानाने उंची कमी असलेल्या त्या स्त्रिया त्यांनी पाहिल्या। स्त्रिया माहितीच नाही त्याला, पुरुष वेशातच त्या आल्या होत्या। आणि त्या निघून गेल्यानंतर वडिलांना त्यांनी म्हटलं, म्हणजे ते बाहेर गेले होते आल्यानंतर, की मला काही बुटके माणसं दिसले आणि त्यांना दाढी मिशा नव्हत्या पण जटा लांब होत्या, वयस्क वाटत होते पण दाढी मिशा का नाहीत मला काही कळलं नाही। आणि त्यांच्या छातीवर 2 मोठमोठे गोलही दिसत होते। त्याला जे वाटलं ते त्यांनी सांगितलं। बाप म्हणाले याला काहीतरी स्वप्न बिपड पडलं दिवसाच, हे म्हणाले असं काही नसतं। हा एक वेळचा भाग निघून गेला। दुसऱ्या वेळेला त्यांना राजधानीत आणण्यासाठी जो दुसरा प्रयोग झाला
त्या प्रयोगा मात्र त्या स्त्रिया यशस्वी झाल्या आणि त्याला राजधानीत किंवा शहरामध्ये घेऊन आल्या. नंतर शांता नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह लावला. रामायणामध्ये काही ठिकाणी तसा उल्लेखही आहे की शांता ही दशरथाचीच मुलगी होती, पण आपल्या मित्राला ती दत्तक दिलेली होती. तिच्याशी या ऋष्यशृंग ऋषीचा विवाह झाला आणि यज्ञ झाला. बाकी यज्ञाचं आपल्याला माहिती, फार काही यज्ञाचं वर्णन करत नाही, पण त्या यज्ञातून जे पायस आलं त्या पायसाचा स्वीकार निरनिराळ्या पद्धतीने झाला. त्याच्याविषयी अनेक कथा आहेत, मी आता त्या बारकाव्यात जात नाही, कारण आज ताबडतोब या ठिकाणी मांडायला बसलोय म्हणून. पण आपल्याला माहिती आहे की त्यामध्ये हे पायसाचा एक भाग आपल्या भावार्थ रामायणामध्ये घारीनी नेला वगैरे तीही कथा आहे. मूळ वाल्मिकी रामायणामध्ये तशा प्रकारची कथा नाही. सांगायचं तात्पर्य काय की पुत्र कशा रीतीने जन्माला यावा याच्यासाठी सुद्धा यज्ञ केला जात असे आणि त्या यज्ञाच्या माध्यमामधून या पद्धतीने प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतारच त्या ठिकाणी जन्माला आला. राम लक्ष्मण. आता दुसरा एक गोष्ट असं आहे की राम आणि लक्ष्मण किंवा भरत आणि शत्रुघ्न यांच्यामध्ये वयाचं किती अंतर होतं तेही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. चैत्र शुद्ध नवमीचा दुपारी 12 वाजताचा प्रभू रामचंद्रांचा जन्म आहे. त्याच्यानंतर साधारणपणे 16 तासांनी म्हणजे दुसऱ्या दिवशी दशमीला सकाळी 4 वाजताचा भरताचा जन्म आहे आणि त्याच दिवशी नंतर 6 तासांनी 7 तासांनी 11:30च्या दरम्यान शत्रुघ्न आणि लक्ष्मणाचा जन्म आहे. ते जुळे आहेत. अशा पद्धतीने 24 तासामध्येच या 4ही भावंडांचा जन्म झाला आहे असं रामायण वर्णन करतं. मला त्याच्याही खोलात जायचं नाही. मला जे सांगायचंय, बालपणी वशिष्ठांच्या माध्यमामधून त्यांचं शिक्षण झालं आणि मी मागे सांगितल्याप्रमाणे आपल्या त्या ह्याच्यात म्हणून जास्त वर्णन करून सांगत नाही. ज्या वेळेला विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना यज्ञाच्या रक्षणासाठी नेलं तिथं प्रभू रामचंद्रांचं अध्ययन किती झालं होतं कमी वयात हे लक्षात येईल. ते म्हणजे त्या त्राटिकेनी ज्या वेळेला यज्ञावर हल्ला केला, यज्ञ विध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांना विश्वामित्राने असं म्हटलं की मार ही त्राटिका रामचंद्रा. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी विश्वामित्रांना प्रश्न विचारलाय, ऋषीवर्य आपल्याकडे असं म्हटलंय की स्त्रीचा वध करू नये आणि तुम्ही मला पहिल्यांदा मारायला कोणाला सांगता? त्राटिकेला. लक्षात घ्या, धर्मस्य तत्वम निहता गुहाया महाजनो येन गथस्य पंथाः. महाभारतातलाच एक श्लोक आहे की धर्मराजांनी यक्षांनी जे प्रश्न विचारले त्याला उत्तर देताना सांगितलं की धर्म म्हणजे नेमकं काय आहे, त्याचा अर्थ कसा लावावा. त्यावेळेला त्यांनी सांगितलं तर्को प्रतिष्ठा स्मृतिर्भिन्ना नैको मुनिर्यश्च वच प्रमाण धर्मस्य तत्वम निहता गुहायाम महाजनो येन गथस्य पंथाः. धर्माची तत्व इतकी सूक्ष्म आहेत की ती सामान्य माणसाला कळत नाहीत. म्हणून सामान्य माणसाने काय करावं, मोठी माणसं ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने जावे. माऊली काय म्हणतात किंवा गीता भगवंत 3ऱ्या अध्यायात भगवंत काय म्हणतात, यजेताचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजना सयस्प्रमाण पुरते लोकस्तदनुवर्तते. येथ वडील जे जे करीती दयानाम धर्म ठेविती त्याची येरा अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणजे सामान्य माणसासाठी मोठ्यांचा आचार हाच धर्म आहे. मार्गी अंधासडीचा पुढे देखना चाले जैसा अज्ञाना प्रगटावा सूर्य तैसा आचरोनी. आणि मग सामान्य माणसाने मोठी माणसं गेली त्या रस्त्याने जावं. पण रामा तू मला प्रश्न विचारलाय म्हणून मी त्याचं स्पष्टीकरण करतो, नाही तर माझी आज्ञा ही तुझ्यासाठी मुख्य आहे, त्या आज्ञेचंच तुला पालन करायचंय. पण तू विचारलास प्रश्न म्हणून मी स्पष्ट करतो. केवळ स्त्रीचा वध करू नये असं आमचं शास्त्र सांगत नाही, ब्राह्मणांचा सुद्धा वध करू नये असं आमचं शास्त्र सांगतं. आणि तुम्ही मला पहिल्यांदा त्या स्त्रीचा वध करायला सांगता. त्यावेळेला त्यांनी केलेलं वर्णन आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. विश्वामित्र म्हणतात स्त्रीचा जन्म कशासाठी आहे, तर नवीन संतती उत्पन्न करून त्याचं पालन करण्यासाठी आहे, वध करण्यासाठी नाही. म्हणजे त्या स्त्रीनी हातामध्ये शस्त्र घेतलंय याचाच अर्थ त्या स्त्रीनी स्त्रीत्व सोडलंय.
जन्म देण्याचं काम करून त्याचा विध्वंस करण्याचं काम त्यांनी स्वीकारलेलं, मारण्याचं काम त्यांनी स्वीकारलंय. म्हणून अशा प्रकाराने जिनी स्वतःचा धर्म सोडलेला आहे, स्त्रीत्व सोडलंय, त्या स्त्रीचा वध करायला हरकत नाही आणि ती यज्ञावर चाल करून आली म्हणून तिला मारलं पाहिजे असं सांगितलं. आता दुसरा लागलीच प्रश्न येतो म्हणून याच ठिकाणी उत्तर सांगून टाकतो. महाभारतामध्ये किंवा रामायणामध्ये सुद्धा आम्हाला असं लक्षात येईल की रामाने रावणाचा वध केला. रावण कोण होता? ब्राह्मण पुत्र होता की नाही? इकडे महाभारताचा जर विचार केला तर भगवान श्रीकृष्णाने पहिल्यांदा म्हणजे वयाच्या 5व्या दिवशी कोणाला मारलं? पुतणेला. ती कोण होती? स्त्री होती. पण स्त्रीत्व ठेवलं होतं का? जिने जन्म द्यायचा ती प्राण घ्यायला आली आहे, तिचं स्त्रीत्व गेलेलं आहे म्हणून तिला मारायचं. स्त्रीला मारलं नाही, जिने स्त्रीत्व सोडलं तिला मारलं. त्याचप्रमाणे त्या काळाप्रमाणे आज काही बदल झाले असतील, मला त्याच्याशी कर्तव्य नाही. ब्राह्मणांचं काम जर अध्ययन आणि अध्यापन असेल तर ते सोडून जर हातात शस्त्र घेऊन तुम्ही समोर उभे राहिला असाल तर तुम्ही वध्यच आहात आणि दुष्टतेचाही तुमच्याकडे भाव आहे. म्हणजे द्रोणाचार्य विरोधी पक्षात होते म्हणून मारले नाही, तर दुष्टांच्या बाजूनी होते, सुष्टांच्या बाजूनी नव्हते म्हणून त्यांचा वध करावा लागला. म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की आचरणाच्या वरून वर्ण होते, केवळ जन्मावरून नाही. म्हणून आचरण शुद्ध जर असेल तर त्या ब्राह्मणाला मारायचं नाही हा त्याचा अर्थ होतो. सांगायचं मला आता त्याच्या खोलात जायचं नाही. माझा विषय काय चालला होता की त्रातिकेला भगवान श्रीकृष्णाने मारला, मग आणखीन काही प्रभू रामचंद्रांनी मारलं, आणखीन काही राक्षसांचा वध केला. त्याच्या खोलात मला जायचं नाही. मला विषयाची मांडणी करायची आहे. विषयाच्या मांडणीमधले जे भाव आहेत त्यामध्ये सीता स्वयंवराचं वर्णन करता येईल, पण त्याच्याही मला खोलात मला जायचं नाही. मला पुढच्या प्रसंगाकडे जायचंय की सीतामाईशी त्यांचा विवाह झाल्यानंतर आता या ठिकाणी 2 अवतारांच्या मध्ये आलेला संबंध आपल्याला लक्षात येईल. लक्षात घ्या, प्रभू रामचंद्रांनी शिवधनुष्य भंग केला, सीतामाईनी त्यांच्या गळ्यामध्ये वरमाला घातली आणि हे ज्यावेळा परशुरामांना कळलं त्यावेळा परशुराम चिडले आणि ते रामचंद्रांना मारण्यासाठी म्हणून ज्यावेळा त्या ठिकाणी उपस्थित झाले त्या ठिकाणचाही संवाद आम्ही केव्हा तरी पाहायला पाहिजे. आत्ता संवादाच्या खोलात जात नाही. मला सांगायच्या तात्पर्याचा मुद्दा एवढाच आहे की परशुरामांना असं म्हटलं की पण असा ठेवला होता त्यामुळे तो धनुष्य मोडलेला आहे, मोडण्याचा विचार त्याच्यात माझा काही नव्हता. पण दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्या पद्धतीने माझ्यावर चालून आलेला आहात, तुमचा अवतार कार्य संपलंय. परशुरामाचा अवतार कार्य संपला, आता रामाचा अवतार कार्य सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही 21 वेळा पृथ्वी क्षत्रिय केली, त्याचे काय अर्थ काय नाही आता पाहायची गरज नाही. पण आता तो भाव नाही, आता योग्य राज्यकर्ते या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे तुमचा अवतार संपलाय. आणखीन काही संवाद आहे. नंतर त्या ठिकाणाहून परशुराम निघून गेले, ते धनुष्य दिलं, त्याला प्रत्यंचा लावली, आणखीन पुष्कळ गोष्टी त्याच्यात आहेत. मला तोही विषय मांडायचा नाही. मला मुख्य विषय जो मांडायचा आहे की अयोध्या कांडामध्ये प्रामुख्याने जो राजकारणाचा भाग आलाय आणि त्याच्यातून आमच्या शास्त्राचे जे सूक्ष्म अर्थ आपल्या समोर येतात ते आपल्या समोर ठेवायचे. अयोध्या कांडामधला मुख्य प्रसंग असा आहे की रामचंद्रांना गादी द्यावी आणि आपण आता निवृत्त व्हावं असा दशरथाच्या मनात प्रश्न उभा राहिलेला आहे. असा एक भाव दशरथाच्या मनात आहे आणि याला अडथळा होऊ शकतो. कारण राजा एखाद्या संकटात असताना त्याच्यातून कोणी सोडवलं तर तो निरनिराळ्या प्रकारचे वर देत असतो. कैकेयीला देवराक्षस युद्धामध्ये दशरथाने देवांना मदत केली, त्यावेळा रथाचं चाक गेलं, ते कैकेयीने सांभाळलं, ही कथा आपल्याला माहिती आहे. म्हणून कैकेयीला 2 वर दिलेले होते. वरही हा प्रश्न नाहीच. प्रश्न हा आहे की रामाला राज्याभिषेक करायचा आहे, त्यावेळेला भरत आणि शत्रुघ्नाला आजोळी पाठवून दिलेला आहे. त्यांच्या अनुपस्थित
रामाला राज्याभिषेक करायचा आहे असं दशरथाच्या मनात का बरं आहे? त्याचं कारण असं की एकांतात का होईना या कैकईशी लग्न करत असताना मी कैकईच्या मुलाला गादी देईल असाही एक भाव त्यांनी तिकडे वचन देऊन ठेवलेलं होतं. त्या कारणाने तो प्रश्न येऊ नये म्हणून या ठिकाणी त्यांना आजोळी पाठवून दिलेला आहे. आपल्याला लक्षात येईल की दशरथाच्या मनात जरी असं असलं प्रभू रामचंद्रांना राज्यावर बसवावं तर ती परिस्थिती धर्माच्या दृष्टीने योग्य नव्हती. का बरं योग्य नव्हती? कारण प्रभू रामचंद्रांचा अवतार परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां यासाठी झालेला होता. तर सर्व ऋषीमुनी आणि ऋषी मंडळाला असं वाटत होतं जर राम जर गादीवर बसला तर दक्षिणेकडची धर्मसंस्थापना कशी व्हायची, म्हणून रामाला गादी मिळू नये यावेळेला तरी अंतिम स्वरूपात राजा तोच होणार आहे. पण आता तरी त्यांची आवश्यकता दक्षिणेकडे आहे हे ऋषीमुनींच्या आणि विचारवंतांच्या मंडळामध्ये झालेला विचार होता. आणि त्यामुळे कैकेयीला पुढे करून, कैकेयीचा मूळ स्वभाव तो नाही, मंथरेने तिच्या मनात भरवणं वगैरे आम्ही कसं ऐकतो त्याही काही प्रमाणात बरोबर असल्या तरी कैकेयीने जे कार्य केलेलं आहे ते एका अर्थाने धर्माचंच कार्य केलं आहे. म्हणून तर रामचंद्र कैकेयीला दोष द्यायलाच तयार नाही. भरताची त्यांची भेट झाल्यानंतर त्यांच्याशी काय संवाद झाला तो आपल्याला पुढे सांगायचं आहे मला. पण सांगायचं तात्पर्य की कैकेयी ऐन वेळेला मंथरेच्या सांगण्यावरून, म्हणजे त्याची कथाही अशी सांगितली जाते की ऋषी मंडळींनीच सरस्वतीला सांगितलं की कैकेयीच्या मनामध्ये आणि मंथरेच्या मनामध्ये तुम्ही राम राज्यावर बसू नये अशा प्रकारचा विचार येईल असं सांगा. आणि त्यामुळं मग कैकेयीच्या मनातही तो विचार आला आणि कैकेयीने दशरथाला म्हटलं रामाला 14 वर्ष वनवास आणि माझ्या मुलाला गादी. असं मागता आलं नसतं का मुलालाच गादी पाहिजे याच्यासाठी माझ्या मुलाला गादी द्या, रामाला देऊ नका. रामराज्यात राहायलाच काय बिघडतं? पूर्वी राजपुत्र राहत नव्हते का? राहत होते, परंतु त्यांची गरज वनात होती म्हणून वनाची आज्ञा द्यायचं काही कारण नसताना दिली. याच्या पाठीमागची ऋषीमुनींची ती योजना होती असं आपल्याला लक्षात येईल. खरं मला त्याच्याही खोलात जायचं नाही. पुष्कळ बारकावे या प्रकरणामध्ये आहेत. आणि मग प्रभू रामचंद्रांच्या आता लक्षात घ्या, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिष्टस्य केशव असं जे काही गीतेच्या दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाची लक्षणं अर्जुनाने विचारल्यानंतर भगवंतांनी जी सांगितली ती लक्षणं हा जो भगवंताचा विष्णूचा 7वा अवतार आहे त्या अवतारात दिसतात की नाही पहा. आदल्या दिवशी संपूर्ण अयोध्या सजलेली आहे, उद्या राज्याभिषेक होणार आहे अशा प्रकारची पूर्ण तयारी झाली असताना सुद्धा कैकेयी या कैकेयीच्या महालावर, कारण कैकेयीचं रामावर चांगल्या प्रकार नितांत प्रेम होतं, प्रेम नव्हतं असं नाही, पण आज काहीतरी तिच्या मनात आलंय. पण तिची भेट घेतल्यानंतरच रामाला राज्याभिषेक होईल म्हणून तिला भेटायला आल्यानंतर आदल्या दिवशी ती क्रोधागारात जाऊन बसली. आमच्याकडे त्याकडची रचना फार व्यवस्थित आहे. रागात यायचं असलं तर आज आपण म्हणतो राजा रागात आले की कोपऱ्यात बैस, पण त्या काळामध्ये क्रोधागार नावाची खोलीच असायची की त्या खोलीत जाऊन बसली आणि बाहेर येत नाही म्हटलं की ती रागात आहे असं गृहीत धरलं जातं. त्या क्रोधागारामध्ये ही कैकेयी बसलेली आहे. दशरथाने तिची विनंती केली. शेवटीला तिने सांगितलं की तुम्ही मला 2 वर दिलेले आहेत. एका वराने भरताला राज्याभिषेक आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्ष वनवास. दशरथ अत्यंत बेहोश पडण्याच्या परिस्थितीत आला. त्याला हे असं काही होईल असं वाटलंच नव्हतं. कैकेयीची विनंती केली की अरे तुझ्या मुलाला गादी मिळायची तर मिळू दे, पण रामाला वनवासात का पाठवतेस? त्यांनी सांगितलं नाही, दुसऱ्या वराने राम वनवासात गेला. आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ज्याला उद्या राज्याभिषेक व्हायचा आणि त्यांच्या घरात काय आनंदाचं वातावरण असेल. कौशल्येच्या महालामध्ये, सुमित्रेच्या महालामध्ये इकडे काय घडलं हे त्यांना माहित नाही आणि सकाळपर्यंत हे सगळे आनंदात आहेत. सीता सुद्धा जे काही एक राणी म्हणून सजायचं ज्या पद्धतीने सजलेली आहे
आणि सकाळच्या वेळेला प्रभू रामचंद्र आपल्या वडिलांना भेटायला येत आहेत. लक्षात घ्या, एक वचनी, एक पत्नी, एक वाणी असा जो प्रभू रामचंद्रांचा आदर्श आहे, तो आदर्श समाजामध्ये कुटुंब संस्था टिकवण्यासाठी आवश्यक आहे की नाही. आमचे एक मंत्री गडकरी युरोपच्या प्रवासात होते आणि युरोपमध्ये त्यांना एकाने प्रश्न विचारला, तुमच्याकडे अजून विवाह होतात का? गडकरी म्हणाले, तुम्हाला अडचण काय वाटते, शंका काय वाटते? नाही म्हणाले, आमच्याकडे 80% लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात सगळे तरुण मंडळी. विवाह संस्था जवळजवळ मोडकळीला आली आहे. गडकरी त्यांना असं म्हणाले की तुमच्या 200 वर्षाच्या कालखंडामुळे आमच्याकडे काही बिघाड झालाय. 5% पर्यंत आमच्याकडे ती पद्धत सुरू झाली, पण 95% आमच्याकडे अजूनही संस्कृती आणि कुटुंब संस्था टिकून आहे. का टिकून आहे हो? कारण आमचे आदर्श इतके व्यवस्थित आहेत की त्या आदर्शांच्या आधारावरच आम्हाला समाज उभा करायचा आहे, राष्ट्र उभा करायचंय. म्हणून मागच्या वेळा जो विषय सुरू केला ना, राम मंदिर ते राष्ट्र मंदिर, ते राष्ट्र रामचंद्रांच्या आदर्शावर, रामायणाच्या आधारावर, भगवान श्रीकृष्णांच्या आधारावर उभं करायचं आहे, त्यांच्या आदर्शांवर उभं करायचं आहे. आणि म्हणून मग आपल्याला इथं लक्षात येईल की ज्या रामचंद्रांना सकाळी 6-7 वाजेपर्यंत मी आज राजा होणार असं वाटत होतं, त्यांना 7:30ला असं कळलं की राज्य माझ्या हातातलं गेलंय, तुला 14 वर्ष वनवास पत्करायचा आहे. आधुनिक काळातला कोणी असता तर हाताला डोक्याला हात लावून बसला असता, किंवा पाश्चात्यांच्या संस्कृतीमध्ये आणि ह्या इस्लामाच्या संस्कृतीने आला असता तर बापाचा शिरच्छेद केला असता. पण प्रभू रामचंद्राने अत्यंत शांत चित्ताने ऐकून घेतलं आणि स्थितप्रज्ञ कशाला म्हणतात ते या ठिकाणी लक्षात येईल. डोळ्यात एकही अश्रू नाही, चेहऱ्यावरची प्रसन्नता थोडी सुद्धा ढळलेली नाही. जी आदल्या दिवशी राज्याभिषेक होणार म्हणून जी मनाला प्रसन्न होता, तीच प्रसन्नता राज्याचा त्याग केलाय, राज्य आपल्याला मिळणार नाही अशा प्रकारचा भाव उत्पन्न झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर तशाच प्रकारची प्रसन्नता होती असं आपल्याला रामायण सांगतं. घरी येऊन त्यांनी आईला सांगितलं, सीतेला सांगितलं, लक्ष्मणाला सांगितलं. लक्ष्मण मात्र थोडासा उतावळा. तो म्हणाला, त्या फिरण्याला दादा विषय सगळे काही विषय विस्ताराने सांगत नाही की म्हातारचं लागलंय, त्या बाईच्या तो आहारी गेलाय. रामा तू सांग, मी त्याला आत्ता अटक करतो आणि तुला गादीवर बसवतो. प्रभू रामचंद्र तर त्याही बाबतीत निष्किल आहेत. ते म्हणाले, लक्ष्मणा तुला गादी पाहिजे का सांग, मी सांगतो वडिलांना आणि काही सुद्धा समजून सांगतो. मग मात्र तो खजील झाला, मला त्याच्या खोलत जायचं नाही. सांगायचं तात्पर्य, वडिलांच्या आज्ञेसाठी 14 वर्षाचा वनवास पत्करणारा म्हणजे वडिलांचं ऐकावं असं सांगणारा तरुण आम्हाला पाहिजे का वडिलांना आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारा तरुण पाहिजे. आम्ही ज्या पाश्चात्य शिक्षणाने झळाळलेलो आहोत आणि जे परदेशात जाणारे तरुणी आहेत, ते आज त्या शिक्षणामुळे जर बिघडले असतील तर आम्हाला पुढील पिढीला बिघडू द्यायचं नसेल तर हे आमचे आदर्श डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत आणि त्यांना सांगितले पाहिजेत की रामचंद्रांनी वडिलांना कुठल्याही प्रकाराने टोचून न बोलता. तिथला आणखीन एक संवाद बारकाईने सांगायचा झाला तर खरं सांगू का, मी टाळला होता पण सांगितल्याशिवाय राहत नाही. तो असा की दशरथाला बोलता येईना, तो अत्यंत घायाळ झालेला आहे त्या कैकेयीच्या विधानामुळे आणि तोंडातून शब्द फुटेना. तर त्यावेळा कैकेयी असं म्हणते की तुझे वडील बोलू शकत नाही, ते अत्यंत ग्लानीमध्ये गेलेले आहेत, पण त्यांची आज्ञा म्हणून मी सांगते. आणि कैकेयीने सांगितलं की तुला 14 वर्ष वनवास आणि माझ्या मुलाला गादी. वडिलांनी मान हलवली, रामा हे मान्य करू नको, मला जेलमध्ये टाक असा त्यांचा भाव होता. पण त्यांनी सांगितलं नाही, तुम्ही दिलंय ना आईला वचन,
त्या वचनाला मी बांधिलय. आणि मग प्रत्यक्ष वडिलांच्या तोंडून शब्द बाहेर न पडता सुद्धा आईने जे शब्द सांगितले आणि तेही सावत्र आईने सांगितले की रामा तुला 14 वर्षाचा वनवास आहे. कुठल्याही प्रकाराने प्रतिवाद न करता प्रभू रामचंद्र आता प्रत्यक्ष वडील बोलले नसताना सुद्धा ती वडिलांची आज्ञा आहे असं समजून त्यांनी नंतरचा पुढचा हा सगळा भाग केला. त्याला कौशल्या म्हणजे रामचंद्रांची आई असं म्हणाली की रामा तू वनात गेला मी तरी काय करू, मी वानप्रस्थ येते तुझ्या बरोबर. रामचंद्रांनी आईला जो उपदेश केलेला आहे तोही ऐकण्यासारखा आहे. रामचंद्र म्हणतात आई पतीची सेवा करणं आणि पतीजवळ राहणं हे पत्नीचं कर्तव्य आहे आणि त्यामुळे तुला माझ्या बरोबर येता येणार नाही, तुला याच ठिकाणी थांबावं लागेल. आणि हेही झाल्यानंतर सीता असं म्हणाली, रामचंद्र असं म्हणाले तुला वनवास सांगितलेला नाही, वनवास मला सांगितलेला आहे, त्यामुळे तूही माझ्या आईची सेवा करण्यासाठी या ठिकाणी राहा. तीही काही शिकलेली नव्हती असं नाही, शिकलेली होती. तिने आत्ताच सांगितलं ना म्हणाले तुमच्या आईला की पतीने पत्नीची सेवा केली पाहिजे, त्यांच्याजवळ राहिलं पाहिजे. मग जेथे राघव तेथे सीता, ज्या ठिकाणी रामचंद्र असतील त्या ठिकाणी मी जाईल. आणि त्यामुळं कैकेयीची सीतेसाठी कुठलीही आज्ञा नसताना मी माझ्या पती बरोबर राहीन हा भाव अंतःकरणात ठेवून सीतामाईंनी रामचंद्रांच्या बरोबर वनात जाण्याचा निर्णय घेतला. हेही आम्हाला रामायणामधून लक्षात घ्यायचंय की आज्ञा पालनाच्या संदर्भात. आता लक्ष्मणाला कोण सांगणार आहे हो की रामाच्या बरोबर जायचंय? लक्ष्मणाच्या आईने सांगितलं तू सावली सारखा रामचंद्रांच्या बरोबर आतापर्यंत राहिलास, रामचंद्र आणि सीतेची सेवा करण्यासाठी तू जा. आणि म्हणून लक्ष्मणाने त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या बरोबर यायचं ठरवले. मला यामधला राजकारणातला भाग सोडून द्या, मला जो मुख्य सांगायचा आहे तो कुटुंब संस्था टिकवायची असेल तर असे सुखदुःखाचे आलेले प्रसंग आम्हाला नियमाने धरून शास्त्राला उतरून योग्य असलेल्या पद्धतीने सोडवले पाहिजे, हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. आता या ठिकाणी आणखीन एक भाग आहे बरं का. लोक आम्हाला विचारतात का हो म्हणाले राम लक्ष्मण आणि सीता अरण्यात कसे गेले? स्वाभाविक रीतीने आम्ही सांगतो वल्कल धारण करून गेले. मग रामचंद्रांच्या बरोबर सीता ही जर वल्कल्य धारण करून गेली होती तर हे महाकाव्य असलं पाहिजे, हा काही इतिहास असू शकत नाही. म्हणजे तुला काय अडचण आहे? तर तो म्हणाला की सीतामाईने रावणाने ज्या वेळा तिला पळवलं त्यावेळा तिने अलंकार टाकले, दागिने टाकले. जर दागिने बरोबर नेलेच नव्हते तर टाकले कसे? याचा अर्थ कवी पहिल्यांदा काहीतरी सांगून गेला आणि नंतर दुसरंच सांगितलं. म्हणून हे महाकाव्य आहे, काल्पनिक कथा आहे, इतिहास नाही. सामान्य माणूस असलं गडबडून जाईल, त्याला कुठं माहित होतं आमचाही काही ना काही अभ्यास आहे. अरे म्हटलं तू रामायण वाचलंस का मुळातून? म्हणजे मी नाही वाचलं, जे लोक म्हणतात ते ऐकलं. म्हणजे लोक म्हटलं ते ऐकल्यानंतर असं होत असतं. मग मी त्याला सांगितलं सीतामाईने अंगावर जरी वल्कल्य धारण करून घेतले असले तरी दागिने त्यांच्या बरोबर होतेच. आणि त्यातही पुन्हा मुद्दा असा आहे, कैकेयी असं म्हणते की हे दागिने तू इथं ठेव, बारकाईने पाहिल्यावर लक्षात येईल. त्यावेळेला दशरथ मध्ये पडून मग सांगतो की ते तिला माहेरून अंगण मिळाले, त्याच्यावर तुमचा अधिकार नाही, म्हणून ते दागिने सीतामाईंच्या बरोबर आहेत असं रामायणातच वर्णन करून ठेवलंय. पण अर्धवट ज्ञानामुळे जर कोणी असा प्रश्न विचारला तर गडबड होते. ती गडबड होऊ नये आपली तरी म्हणून या प्रसंगाचा मी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. पुढच्या प्रसंगाकडे वळूया. पुढचा प्रसंग असा आहे की ज्यावेळा रामचंद्र वनवासात जाण्यासाठी निघाले, पुढे जात आहेत, त्याचं वर्णन मी नंतर करीन. पण इकडे भरताला बोलवणं पाठवलं. त्या वेळामध्ये दशरथाचं इकडे निधन झालं. भरताला बोलवणं पाठवलं. काही दिवस 8-10 दिवस मध्ये निघून गेले. भरत आला आणि भरताने राजधानीमध्ये सगळेजण मान खाली घालून बसलेले ते पाहिल्यानंतर जनतेला विचारलं काय झालं?
कोणी सांगायलाच तयार नाही. शेवटीला एकाने सांगितलं, कैकेयीने सांगितलं की तुझ्यासाठी राज्य मागून घेतलं आणि रामाला वनवास सांगितला. भरताचा पहिला प्रश्न आलेला आहे, रामाने कोण्या स्त्रीला दूषित केलं काय की ज्यामुळे रामाला वनवासात पाठवला? कोणाचा विनाकारण गुन्हा नसताना त्याला रामाने मारलं असं काही घडलं का? कैकेयीने सांगितलं यातलं काहीच घडलं नाही. मग म्हणाले राम वनवासात का गेला? मग कैकेयीने सांगितलं की मला 2 वर होते म्हणून मी ते 2 वर मागून घेतले. एका वराने तुला राज्य आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्षाचा वनवास मागितला. त्यावेळेला भरत कैकेयीच्या अंगावर धावून गेला. आता जवळ जाऊन तिला फरफटून ओढून मारणार एवढ्या वेळात थांबला. विचार करायला लागला, मी जर माझ्या आईवर हात उठवला तर रामाला काय वाटेल? राम सुद्धा कैकेयीला आई म्हणतो म्हणून 4 शिव्या जरी त्या कैकेयीला हसडल्या असल्या, मी सांगत नाही आता शिव्या, तरी हात उगारलेला मागे घेतला, कारण माझ्या रामाला ते आवडणार नाही. म्हणजे रामचंद्रांच्या विषयी भरताच्या मनात काय भाव होता हे आपल्याला लक्षात येईल. म्हणून बंधूंचं प्रेम एकमेकावर कशा रीतीने असावं याचा आदर्श सुद्धा रामायणामधून आपल्याला मिळतो. पण हे रामायणाचे आदर्श मी काही प्रमाणात जसे जसं आपलं हे वाढत जाईल तसं तसं सांगेल. आता मला एवढंच सांगायचं आहे की रामचंद्र वनात निघालेले आहेत आणि ते वनवासात जायला निघालेले त्यावेळेस जे काही घडलं त्यामधला गुहकाचा प्रसंग वर्णन करून सांगता येईल. मलाही रामकथा सांगायला आवडेल, पण कथेपेक्षाही आज आपण त्यांच्या जीवनाचा विचार जयंतीच्या निमित्ताने करत असल्यामुळे मुख्य भागाकडे मी वळतो आहे की ज्या वेळेला प्रभू रामचंद्र वनात निघाले त्यावेळा पहिला मुक्काम ज्या ठिकाणी पडला गुहकाच्या ठिकाणी, त्यांना गंगा पार करायची होती. याचं वर्णन आमच्या भावार्थ रामायणात आणि त्याचप्रमाणे रामचरित मानसमध्ये फार सुरेख रीतीने केलेला आहे. पण मला त्यातला ऐतिहासिक भाग म्हणून आपल्या समोर मांडायचा आहे तो असा की गोहक हा रामचंद्रांचा मित्र आहे आणि तो ग्रामवासी आहे. मागच्या वेळा मी उल्लेख केला की नाही, राम नागरवासी आणि गुहक ग्रामवासी. तर त्या गुहकाचा आणि प्रभू रामचंद्राचा मैत्रीचा भाव आहे. मैत्री त्यांची किती आहे आणि कशी टिकली हे ज्यावेळा भरत त्या ठिकाणी येतो त्यावेळेस आणखीन कळेल. पण मला मुख्य भागाकडे जो न्यायचा आहे, कारण आज दुसरीही एक जयंतीविषयी बोलायचंय म्हणून मी तिकडे वळणार आहे. म्हणून इथला प्रसंग थोडक्यामध्ये सांगून मुख्य प्रसंगाकडे, ज्या प्रसंगाकडे मला जायचंय त्या प्रसंगाकडे वळतो. आम्हाला हनुमंताकडे जायचंय, पण त्याच्या आधी मधले बारकावे पुन्हा केव्हा तरी राम भरत भेट मी पुन्हा केव्हा तरी सांगेन. पण आता जे सांगणार आहे ते लक्षात घ्या. दक्षिणेकडे ज्यावेळेला निघाले त्यावेळेला त्यांच्या बरोबर अगस्ती ऋषी होते. प्रभू रामचंद्राने अगस्तींना असं विचारलं, आपण दक्षिणेकडे जातो आहोत का उत्तरेकडे? तर ते म्हणाले का? तर हिमालयाची शुभ्र शिखरं दिसत आहेत. जवळ गेल्यावर लक्षात आलं की ऋषी मुनींनी धर्मासाठी जे प्राणार्पण केलं त्याचे ते सापळे. मग त्या ठिकाणी रामचंद्राने प्रतिज्ञा घेतली आणि या ठिकाणाहून आपल्याला लक्षात येईल की सीतामाईच्या हरणाचा वगैरे प्रसंग पुन्हा केव्हा तरी सांगेल. मला ज्या प्रसंगाकडे किष्किंधा कांड आणि सुंदर कांड याविषयी थोडस बोलायचं आहे. प्रभू रामचंद्र ज्या वेळेला रामचंद्रांची आणि हनुमंताची जी भेट आहे ती या ठिकाणी झालेली आहे ऋष्यमुख पर्वताच्या पायथ्याला. हे 2 युवक येताना दिसल्यानंतर वालीने हाकलून दिलेला सुग्रीव या ऋष्यमुख पर्वतावर आहे आणि वालीला तिथं येता येत नाही, शाप वगैरे. आता मला त्याच्या फळात जायचं नाही. तर हे कोणी वालीचे दूत किंवा माणसं आहेत का आणखीन कोण आहेत हे पाहण्यासाठी हनुमंताला पाठवलं.
आणि हनुमंतानी ज्यावेळा रामचंद्रांच्याकडे वेश पालटून आलेले संवाद सुरू केला, त्यावेळेला प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला असं म्हणतायत की ही जी समोरची व्यक्ती आहे ही इतक्या शुद्ध रीतीने, ज्याला व्याकरण प्रचूर अशा प्रकारची उत्कृष्ट भाषेमध्ये बोलती आहे, त्या अर्थी या व्यक्तीचं 4ही वेदांचं अध्ययन झालं असलं पाहिजे, त्यातल्या त्यात सामवेद याचा हा ज्ञाता असला पाहिजे. म्हणजे हनुमंताचे उच्चार कसे असतील हे यावरून आपल्याला लक्षात येईल. शुद्ध संस्कृत मध्ये जी भाषा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण बोलत होते त्याच भाषेत हा वनवासी युवक सुद्धा बोलत होता. वानर म्हणजे वननर लक्षात घ्या. आणि हनुमंताची भाषा किती शुद्ध होती हा रामचंद्रांनी या ठिकाणी दिलेला दाखला आहे असं आपल्याला लक्षात येईल. मग त्यांनी हे रामचंद्र आहेत हे लक्षात आल्यानंतर आणि कशासाठी निघालेत हे लक्षात आल्यानंतर त्यांना ज्या वेळेला ऋष्यमुख पर्वतावर घेऊन गेले, खांद्यावर घेऊन गेले वगैरे, आपल्या रामायणाला आपण पाहतो त्याच्यामध्ये ते सांगितलंय. त्या ठिकाणी गेल्यानंतर आमच्याकडे हिचा आणखीन एक प्रसंग आठवला म्हणून सांगतो. फार रामायणाशी संबंधित नाही पण अशी काही काही उदाहरणं अधूनमधून सांगितले पाहिजेत. तो म्हणजे असा की त्या ठिकाणी सीतामाईचे दागिने दाखवल्यानंतर लक्ष्मण काय म्हणाला, ना हम जानानी केवरे, मी फक्त पायातली पैंजण जाणतो आणि ते सीतेचे आहेत हे मी ओळखतो वगैरे वगैरे. आणि या दोघांची जी मैत्री झाली ती अग्नीच्या साक्षीने झाली. आमच्याकडे विवाह सुद्धा अग्नीच्या साक्षीने होत असतो. असा एक संवाद आमच्या या 200-250 वर्षाच्या कालखंडात घडला. तोही जर कोणी अशा रीतीने बोलत असेल तर उत्तर देण्यासाठी असावा म्हणून मी सांगतोय. आत्ताच्या याच्याशी काही संबंध नाही, आठवला म्हणून सांगतोय. ख्रिश्चन मिशनरी जे प्रचार करतात त्यामध्ये निरनिराळ्या युक्त्या वापरतात. रामाचं नाव घ्या गाडी चालते का नाही, कृष्णाचं नाव घ्या गाडी चालते का नाही, येशूचं नाव गेले की गाडी चालली. त्या लहान मुलांना काय माहिती ड्रायव्हर सुरू करतोय अशा पद्धतीने. आणि एका ख्रिश्चन मिशनऱ्यांनी खेडेगावात जाऊन धर्मांतर घडावं म्हणून एकाला बादलीमध्ये पाणी आणायला सांगितलं आणि सांगितलंय, पहा या पाण्यामध्ये मी येशूची आणि कृष्णाची प्रतिमा टाकतोय, बाहुली टाकतोय, पाहू कोण तारत ते. खरं म्हणजे श्रीकृष्णाची जी आहे ती लोखंडाची होती आणि येशूची जी होती ती लाकडाची होती. त्यामुळं पाण्यात टाकल्यावर लोक श्रीकृष्णाची बुडाला जाऊन बसली आणि येशू तरला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, पहा येशू तारणार आहे आणि कृष्ण बुडाला नेणार आहे. अशा पद्धतीचं कोणी जर सांगितलं तर आम्हाला उत्तर देता आलं पाहिजे म्हणून केवळ सांगतोय, लक्षात घ्या. याच्याशी काही संबंध नाही पण आठवला म्हणून मुद्दाम सांगतोय. गावातला एक जाणकार होता, तो म्हणाला, अहो तुमच्याकडे जलपरीक्षा असेल, आमच्याकडे अग्निपरीक्षा आहे. आमच्या सीताबाईंनी अग्निपरीक्षा दिली होती म्हणून लेकाला सांगितलं, जा रे अग्नी घेऊन ये, बघूया दोन्ही प्रतिमा टाकल्यावर कोणती प्रतिमा राहत येते. आणि मग आपल्याला लक्षात येईल की ती लाकडाची असल्यामुळे जळून गेली आणि श्रीकृष्ण त्या ठिकाणी शिल्लक राहिले. म्हणजे खोट्या मार्गाने जर कोणी आमचं धर्मांतर करू इच्छित असेल तर त्याला प्रत्युत्तर आम्हाला त्याच पद्धतीने दिलं पाहिजे असा एक भाव माझ्या मनात आता आला आणि हे उदाहरण आठवलं म्हणून सांगतोय. आता या ठिकाणी आम्हाला हनुमंतांच्या विषयीची जी माहिती घ्यायची आहे. आमच्याकडे नवविधा भक्ती सांगितलेली आहे. नवविधा भक्तीमध्ये आम्ही जे काही ऐकतो, श्रवण कीर्तन पादसेवन वगैरे, त्यामध्ये सख्य दास्य सख्य आत्मनिवेदन शेवटच्या 3 ज्या भक्तीचे प्रकार आहेत शिखराकडचे लक्षात घ्या. दास्य सख्य आणि आत्मनिवेदन. आधीच्या भक्तीविषयी मी बोलत नाही कारण मला हनुमंताचं चरित्र थोडक्यात सांगायचं आहे. त्यामुळं दास्य भक्तीचा आदर्श जर कोण असेल तर ते हनुमंतराय आहेत. लक्षात घ्या.
बाहेरून आलेल्या तत्वज्ञानामुळे आमच्याकडे सुद्धा काही गडबडी घडलेल्या आहेत. दास रामाचा हनुमंत नाचे असं म्हटलं की आमच्या मनामध्ये तो भरून येतो आणि रामाची सेवा करणारा हनुमान आमच्या समोर राहतो. तो चाबूक मारून त्यांच्याकडून काम करून घेणाऱ्या दासापैकी आहे काय? दास ही कल्पना बाहेरच्यांसाठी गुलाम या अर्थाने वापरली आहे. आमच्याकडे दास्य भक्तीची ही सातवी उत्कृष्ट भक्ती आहे की माझं जे आराध्य दैवत आहे त्या आराध्य दैवताची प्रत्येक आज्ञा मी त्यांनी जशी दिली तशीच्या तशी पालन करील. हा या प्रकारचा भाव ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला आमच्याकडे दास्य भक्ती म्हणतात. आणि त्या दास्य भक्तीचा उत्कृष्ट आदर्श कोण असेल तर हनुमान आहेत. त्यांनी काय अज्ञानाने हे स्वीकारलंय का? आमच्या रामरक्षेमध्ये हनुमंताचं वर्णन करताना काय सांगितलं? मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, बुद्धिमतांच्या मध्ये वरिष्ठ आहेत, वेदांचं अध्ययन केलेले आहेत. अशा प्रकारचे हे हनुमान राय प्रभू रामचंद्रांच्या जवळ लीन झाले आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागायचं त्यांनी ठरवलं. काय कारण असलं पाहिजे हो? तर रामचंद्र हे धर्माचे मूर्तिमंत प्रतीक होते. धर्मासाठी त्यांचा सगळा हा अट्टहास चालला होता. दुष्टांचा संहार सुद्धा धर्माच्या साठी चाललेला होता. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे या न्यायाने चालला होता. अशा धर्माच्या ठिकाणी ते हनुमंतराय लीन झाले. या ठिकाणी मला थोडस समर्थांच्या संदर्भात थोडासा विचार करावा लागेल, बोलावं लागेल. समर्थाने भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती म्हणून हनुमंताचं जे स्तोत्र केलं त्या स्तोत्रामधून स्वतःचा आदर्श मात्र हनुमंतासारखा राहावा यासाठी रामदास म्हणून घेतलं. हनुमान हे सुद्धा रामदास आहेत आणि हा नारायण सुद्धा रामदास आहे. आणि म्हणून रामदासाने रामदासाचं केलेलं वर्णन हेही आम्ही थोडक्यात लक्षात घेतलं पाहिजे. समर्थांनी दोन प्रकारचे मारुती उभे केले. 12 मारुती स्थापन केले, आणखीन किती स्थापन केले मी त्याच्या खोलात जात नाही. पण त्यांनी हनुमंताची 2 रूप आमच्या डोळ्यासमोर ठेवली. कोणती 2 रूप ठेवली हो? ज्या ठिकाणी हनुमंताचं स्वतंत्र मंदिर आहे त्या हनुमंताच्या मंदिरात गदा धारण करणारे आणि ती दुष्टांवर उगारून कोण्या तरी दुष्टाला पायाखाली तुडवणारे अशा प्रकारचे वीर हनुमान त्यांनी उभे केले. धर्माच्या साठी आमास जगती रामाने पाठविले असं आम्ही जर आज म्हणत असू तर त्या धर्माच्या रक्षणासाठी रामचंद्रांची आज्ञा ठेवून हातामध्ये विडा धारण करणारा हनुमान, हा वीर हनुमान त्यांनी उभा केला. आणखीन काय केलं हो समर्थांनी? समर्थांनी सांगितलं केवळ हनुमंतासारखी शक्ती मिळवायची नाही, ते शक्तिमान होते, पण बुद्धिमतां वरिष्ठम अशा प्रकारची कुणाला बुद्धी मिळवायची आहे. म्हणून मारुतीची मंदिर स्थापन करत असताना त्याच्या बाजूला व्यायामशाळा नाही, म्हणजे बलवंत शरीर झालं पाहिजे आणि धर्माच्या स्थापनेसाठी ते उपयोगी पडलं पाहिजे. त्याचा उपयोग नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना कसा झाला हा आता माझा विषय नसल्यामुळे मी त्याच्या खोलात जात नाही. पण हनुमंताचा आदर्श समर्थाने आमच्या डोळ्यासमोर ठेवताना स्वतंत्र मंदिरामध्ये गदा घेतलेला हनुमान आणि रामाच्या मंदिरात ज्यावेळा आहे त्यावेळा हात जोडून उभे असलेले हनुमान, गदा खाली ठेवली आहे, मान वाटलेली आहे आणि हात जोडून उभे असलेले बसलेले हनुमान आपल्याला वीरासनामध्ये बसलेले हनुमान दिसतील. म्हणजे एकाच वेळी वीर हनुमान आणि दास हनुमान त्यांनी उभा केला. तर वीर हनुमान दुष्टांचा संहार करण्यासाठी आहे, दास हनुमान रामचंद्रांची म्हणजे धर्माची आज्ञा पालन करण्यासाठी, धर्माचे जे प्रमुख आहेत ते सांगतील त्या पद्धतीने मी वागलं पाहिजे. असे 2 आदर्श
हनुमंताचे समर्थानी आमच्या समोर ठेवले आणि हे समर्थानी रामायणाच्या आधारावर ठेवले. रावणाच्या समोर आणि निळ्या राक्षसांच्या समोर हातात गदा घेऊन उभे असलेले हनुमान हे आम्हाला दिसतील, तर रामाच्या समोर मात्र ते लीन असलेले दिसतील. असे दोन हनुमान त्यांनी आमच्या समोर उभे केले असं आपल्याला लक्षात येईल. पुढचा महत्वाचा मुद्दा जो आपल्याला पाहायचा आहे तो हा, आपल्याकडे आज्ञा पालन करणाऱ्यामध्ये दोन प्रकार आहेत. सांग कामे, सांगितलेलं काम जशाला तसं करणं, त्याच्यापेक्षा जास्त काही विचार करणार नाही. उदाहरणार्थ एक सांगितलं जात, आता राजाचं नाव मला लक्षात नाही, पण राणीने असं म्हटलं की माझा भाऊ जो आहे हा सेनापती होण्याला लायक आहे आणि दुसरा प्रधानाचा मुलगा जो आहे आपलं प्रधान होण्याला लायक आहे, पण प्रधानाचाही मुलगा होता, तर परीक्षा पाहायची होती. म्हणून त्यांनी काय केलं, परीक्षेसाठी बरं का त्या राणीच्या भावाला असं सांगितलं की समोरून ज्या 8-10 गाड्या चालल्यात, काय आहे काय नाही त्याची चौकशी करून ये, किती आहेत काय नाही. तर तो गेला आणि त्या गाडीवानाला एकाला विचारलं की या गाड्या कोणीकडे चालल्यात, म्हणजे या गावावरून या गावाला चालल्यात. तेवढं ऐकून आलं. मग राजाने सांगितलं आमच्या गाड्यांच्या मध्ये किती माणसं आहेत, काय सामान आहे पाहिलं का, नाही ती लागलीच पळाला. दुसऱ्या वेळा किती माणसं आहेत काय नाही हे पाहून आला. असं 4 वेळाला तो गेला. म्हणजे आता हे तुझा भाऊ याला बाजूला ठेवतो, आता मी दुसऱ्या प्रधानाच्या मुलाला पाठवतोय, त्याला पाठवलं, म्हणले जा रे ते त्या गाड्या चालल्या चौकशी करून ये. तिथं गेल्यानंतर गाड्या कोणत्या गावच्या आहेत, किती माणसं आहेत, कोणतं सामान आहे, ते सामान चांगलं आहे का 2 नंबरचं आहे, या प्रकारची सगळी चौकशी तो करून आला आणि इत्तंभूत माहिती दिली. आणि मग राणीला राजाने सांगितलं की हा होण्याच्या लायकीचा आहे प्रधान, तुझा भाऊ नाही. मला हे कशासाठी सांगायचंय की रामचंद्राने हनुमंताला असं सांगितलं की बाबा रे तू लंकेला जाऊन ये, सीतेचा शोध घेऊन ये. आता लंकेला गेल्यानंतर सीतेचा शोध घ्यायला किती वेळ लागणार हो, थोड्याच वेळात शोध घेतला सगळा. आणि त्या सांगण्यासारखे नव्हते की सांगितलं तेवढंच केलं. सीतेचा शोध घेऊन घेतल्यानंतर आता या ठिकाणी आमच्याकडे 7 चिरंजीव आहेत. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमांश, बिभीषणा, कृपः परशुरामाचे 7 ते चिरजीविना असं आम्ही म्हणतो. आता हे चिरजीवीन जे आहेत ते चिरजीवीन आहेत म्हणजे काय याचा केव्हा तरी मी उलगडा करेल. मला आता जे सांगायचं आहे, ब्रह्मचर्याचं पालन केलेलं आहे, तर ब्रह्मचर्य बाहेर दिसणाऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे का. आता या ठिकाणी या हनुमंताला लंकेला गेल्यानंतर राजधानीत जावं लागलं. सूक्ष्म रूप घेऊन गेलेत. अष्टसिद्धी नवनिधी के दाता वगैरे ज्या खोलात जात नाही, पुष्कळ मोठा विषय. सूक्ष्म रूप घेऊन गेले असताना रावणाच्या महालात गेले आणि त्या ठिकाणच्या स्त्रिया रात्रीच्या वेळा असल्यामुळे झोपलेल्या आहेत, अस्ताव्यस्त कपडे झालेले. ते पाहिल्यानंतर त्यांच्या मनात विचार आला की अरे मला जर सीतेला शोधायचंय तर स्त्रियांच्या मध्ये शोधावं लागेल की नाही, दुसरीकडे शोधून कसं झाले. पण हे जरी मी शोधत असलो तर माझ्या मनात विकार आहे का, तर नाही. म्हणजे सीतेचा शोध घेत असताना हे जे काही पाहावं लागलं त्यामुळे मनामध्ये कुठल्याही प्रकारचा विचार नाही. म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन कडकडीत हनुमंताचं होतं हे यामधून आपल्याला लक्षात येईल. आणि प्रत्यक्ष ज्या वेळेला विभीषणाची भेट झाली आणि सीतामाईंच्याकडे जाऊन त्यांनी निरोप सांगितला, मुद्रिका दिली. आणि आता इथं मानसशास्त्राचा विचार करा. मोठ्या रूपाने एकदम त्यांच्या समोर प्रकट झाले असते तर आपली सीतामाई घाबरेल, आपल्याला ती स्पष्ट बोलणार नाही. आणि म्हणून त्या झाडावर राहून प्रभू रामचंद्रांचं अगदी सुस्वर आवाजामध्ये वर्णन करून आणि मग अंगठी टाकली आणि लीनतेने प्रणाम करून मी त्यांचा मित्र आहे, दास आहे आणि ही अंगठी दिली आहे. आणि अंगठीची ओळख झाल्यानंतर
सीतामाईने सांगितलं की असं असं आहे. हनुमंत म्हणाले माझ्या खांद्यावर बसा, आता मी नेतो. आता इथेही संवाद आहे. तिने म्हणाली रावणाने मला बळजबरीने आणल्यामुळं मला त्याचा स्पर्श झाला असला तरी परपुरुषाचा स्पर्श मी करणार नाही. तुझ्या खांद्यावर बसून काही मी येणार नाही. मी तुमचा पत्रव्यवहाराचा भाग म्हणले ते सगळं मान्य आहे, पण रामाने मला सोडवलं पाहिजे, दुसऱ्याच्या माध्यमामधून मी येणार नाही हे सांगितलेलं सीतेचं लक्षात घ्या. आणि त्यानंतर रामचंद्रांचं सामर्थ्य काय आहे हे दाखविण्याचा प्रयोग करण्याचं हनुमंताच्या मनात आलं. आणि मग हनुमंताने ते हनुमंत प्रयोग काय केला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सीतामाईंना विचारलं मला भूक लागली, म्हणजे पडते फळ खाली पडले असतील ते फळं खा. अहो पडलेले फळं किती असणार, 2-4. हनुमंताची भूक थोड्याने भागणार होती का. पडत्या फळाची आज्ञा, याचा अर्थ झाडं गडगडा हमून त्याची फळं पाडले मग खाल्ले. हा एक विनोदाचा भाग त्यातला सोडून द्या. पण त्याच्या बागेचा विध्वंस केला. एकदा रावणाला आपलं सामर्थ्य काय आहे दाखवण्यासाठी हे केलं. गुपचूप रीतीने जाऊ शकले असते. मी मगा सांगितल्या सांख्यनाप्रमाणे त्यांनी काम केलं असतं तर बिघडलं काय नसतं. पण इत्तमभूत माहिती आहे की आपल्या शत्रूचं सामर्थ्य काय आहे आणि आपलं सामर्थ्य काय आहे हे दाखवण्यासाठी हनुमंतानी त्या ठिकाणी हा प्रयोग केलाय. मग एकेकाचे पराभव कसे झाले, रावणाच्या दरबारात कसे गेले, शिफ्टीला आग कशी लावली, ती सगळीकडे कशी पसरविली, एकट्या बिभीषणाचं घर सोडून बाकी सगळी लंका का जाळली, याचं कारण हनुमंताचा एक दास, रामचंद्रांचा एक दास सुद्धा एवढं करू शकतो. प्रत्यक्ष रामचंद्र काय करू शकत नाहीत. अशा प्रकारचा भाव अंतःकरणात त्याच्या उत्पन्न व्हावा आणि लंका नगरीतल्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे येणार संकट भयान असून त्यामध्ये रावणासारख्या दुष्टाचा पराभव होणार आहे. अशा प्रकारचा भाव जनतेमध्ये उत्पन्न झाला पाहिजे. हे रामचंद्रांनी सांगितलं होतं का. त्या ठिकाणी जाऊन लंका जाळ आणि फळ खायची असतील तर झाडाच्या झाड सगळे उलथे कर पालथे कर असं सांगितलं होतं का. नाही, पण प्रत्येक गोष्टीचं बारकाईने निरीक्षण केलं पाहिजे आणि कोणती गोष्ट कोणत्या ठिकाणी आवश्यक आहे अशा प्रकारचं एकंदरीत दासभाव. आणि एक मागे जे उदाहरण सांगितलं होतं ते उदाहरण थोडक्यामध्ये सांगून अशा हनुमंताच्या संदर्भात अनेक गोष्टीचा उल्लेख करता येणार आहे. पण आत्ताच्या पुरतं मी एवढंच म्हणेन की अशा प्रकारची जे आदर्श आहेत समाजासमोर, धर्माप्रमाणे वागणारी पिढी, धर्माचं आचरण करणारे राम आदर्श आणि त्या आचरणावर चालणारे हनुमानासारखे आदर्श समाजामध्ये उत्पन्न झाले पाहिजेत. म्हणून रामायण हे आमची कुटुंब संस्था टिकवण्यासाठी, धर्मसंकटासाठी, राजकारणातल्या प्रत्येक पैलूचं मार्गदर्शन करण्यासाठी, राजकारण आणि धर्माचा काही संबंध नाही म्हणणार. आणि हे पाहावं की ज्यांची चरित्र आम्ही वाचतो ते रामचंद्र हेही राजे आहेत, भगवान श्रीकृष्ण हेही राजघराण्यातले आहेत, पांडवही राजे आहेत. तर राजाही कसा असला पाहिजे याचाही आदर्श आणि रामराज्याचं समर्थानी वर्णन केलेलं आहे. अतिवृष्टी अनावृष्टी हे न कदा घडे कणे देणे, अनेक वर्तती काया एक जीव परस्परे, दरिद्री धुंदता नाही मूर्खा तो असेची ना, अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. काले वर्ष तू पर्जन्य अप्रतिमी सस्य शालिनी, अशा प्रकारचं रामराज्य यांनी उत्पन्न केलं. म्हणून महात्मा गांधींसारख्या एका महात्म्याने सुद्धा असं म्हटलं की आम्हाला रामराज्य निर्माण करायचंय. त्या रामराज्याची स्थापना दक्षिणेत कशी केली हे सांगितलं, उत्तरेतही प्रभू रामचंद्रांनी कशी केली हे आपल्याला पुढे केव्हा तरी पाहता येईल. पण रामचंद्रांच्या संदर्भातलं सांगितल्यानंतर हनुमंताचा एक आदर्श फक्त सांगून मी आजच्या पुरतं थांबणार आहे. प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक झाला, त्यानंतर प्रत्येकाला काय काय वस्तू द्यायच्या त्या सगळ्यांना भेट दिल्या. हनुमंताला सीतामाईंनी मौल्यवान हार दिला आणि तो त्यांनी फोडायला सुरुवात केली हे आपण माहित. पण रामचंद्रांनी हनुमंताला केवळ आलिंगन दिलं, कडकडून मिठी मारली. वशिष्ठांच्या बाजूला विभीषण उभा होता. तो म्हणाला की जे हनुमंताला मिळालं ते आम्हाला मिळालं नाही. त्या ठिकाणी वशिष्ठ म्हणाले, अरे तुम्ही जे मागितलं ते मिळालं, राज्याच्या इच्छेने आला होता, तुम्हाला राज्य मिळालं की नाही. भगवंत तेही देतात, देत नाही असं नाही.
हनुमंताने काहीच मागितलं नाही. हनुमंताने केवळ रामाला मागितलं आणि रामाचा आदर्श उभं करण्यासाठी जीवनभर नव्हे, विश्वाच्या आतापर्यंत अशा प्रकारचा आदर्श समाजासमोर उभं करण्यासाठी म्हणून ते आहेत. आणि रामचंद्राने त्यांना सर्वस्व दिलं. आपल्याकडे आणखीन एक भाग आहे की हनुमंताची मंदिरं हजाराच्या संख्येत एखाद्या गावात असतील. आता मी पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबई सारख्या ठिकाणी म्हटल्यानंतर मोजता येणार नाही, पण रामचंद्रांची मंदिरं मात्र मोजकी. बऱ्याच वेळा आमच्याही मनात हा प्रश्न उभा राहायला पाहिजे की आता मी परभणीचं उदाहरण घ्यायचं झालं तर परभणीमध्ये 4 नाही तर 5 रामचंद्रांची एकूण मंदिरं आहेत, परंतु हनुमंताची मंदिरं मोजता येत नाहीत, शेकड्यानी आहेत. बरं असं का बरं? लक्षात घ्या, मुख्य देवतेकडे जाताना फार अडचणी येतात. ती देवता एकदम प्रसन्न होत नाही. राम रसायन तुमरे पासा म्हणून आम्हाला रामाला प्रसन्न करायचं असलं तर हनुमंताला आधी प्रसन्न करावं लागेल. म्हणून हनुमंताची मंदिरं आहेत. राम लवकर प्रसन्न होणार नाही. ते अनेक प्रकारच्या कसोटी पाहतील. त्या मानाने हनुमंत हे लवकर प्रसन्न होतात आणि हनुमंत प्रसन्न झाले की रामचंद्रांना यावं लागतं. हा न्याय असल्यामुळे प्रत्यक्ष रामाची मंदिरं कमी असली तरी हनुमंताची मंदिरं मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्या पाठीमागची हीच भूमिका आहे की मुख्य देवतेकडे जाताना त्याचे जे अनुचर असतात त्यांच्या माध्यमातून सगळीकडेच नियम हा आहे की मंत्र्याकडे जायचं झालं की आधी सगळ्यांना भेटावं लागतं. आधी तर हनुमंताची उपासना केली की रामचंद्रांना यावं लागतं. हा न्याय आहे. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य, आज रामचंद्रांच्या जयंती निमित्त आणि हनुमंताच्या जयंती निमित्त जेवढा विषय माझ्या डोळ्यासमोर आता सहज रीतीने आला तेवढा मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. विषय व्यापक आहे, फक्त काही मुद्दे आणि त्याच्या पाठमागच्या भूमिका मी आपल्या समोर मांडलेल्या आहे. आजच्या पुढचा आपण याच ठिकाणी थांबू. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून मी माझं बोलणं संपवतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. पसाय दान घ्या महाराज. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मल द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमर जावो, विश्वस्त धर्म सूर्ये पावो, जो जे वंचिल तुमचे राहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटो दया भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता मनींचे गाव, बोलती जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्व ही सदा सज्जन सोय रे होतू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी, भजे जो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये, दृष्टा दृष्ट विजये होवा वेगी, एक म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे बरे ज्ञानदेव सख्या झाला, येणे बरे ज्ञानदेव सख्या झाला, येणे बरे ज्ञानदेव सख्या झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.